तर माझं नाव ईशान सचिन थिटे आहे आणि मी बेसिकली बॉर्न इन पंढरपूर आणि पंढरपूरमध्येच राहतो मी. तर मी आय गेस 9th मध्ये जॉईन केलं बीटी, ते पण फाउंडेशन लेवलला जॉईन केलेलं. आधी काही माहित नव्हतं की काय करायचं काय नाही. मग माझा एक सिनियर होता आर्यन कुलकर्णी नावाचा, तो पण बीटी मध्येच होता. सो त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे फाउंडेशन. तेव्हा बेसिकली काहीच आयडिया नव्हती. सो जस्ट हे होतं की तो माझा सिनियर आहे तर ऐकायचं तो, आणि माझे फॅमिली फ्रेंड होता तो. सो ही वॉज लाईक की जॉईन का नाही करायचं. तो मग बाबांनी वगैरे ऍडमिशन घेतली. मग स्टार्टिंगला असं वेगळं वाटलं, कारण त्याच टाइमला कोविड चालू झालं आणि मग सगळे क्लासेस ऑनलाईन वगैरे झाले. तर मग तेव्हा फाउंडेशन लेवलला जे झालं मला, तर ते त्यांनी खूप जास्त इफेक्ट पडला पुढे. लाईक 11th-12th मध्ये काय करायचं हे मला कळालं. सो आणि ऑक्युपेशन माझं घरच्यांचं म्हणलं तर ते डॉक्टर आहेत. सो असं होतं की डॉक्टर तर बनायचं नाहीये, कारण मी जे कोविडमध्ये बघितलं जे हाल होते त्यांचे डॉक्टरांचे, तर की काही झालं तरी चालेल, डॉक्टर सोडून काही पण झालं तरी चालेल. सो ते मी क्लिअर होतं की बायो नाही घेणार आहे. तर मग करायचं काय, तर जेई करायचं, कारण सगळीकडे तेच होतं. इंजिनियर व्हायचं असेल तर एकतर सीईटी नाही तर जेई. सो मग ते चालू वगैरे केलं की जेई मध्ये करायचं. सो मी 9th पासून मी मॅथच अभ्यास करत होतो पहिल्यापासून. बायो मी अभ्यास कधी आयुष्यात केलाच नाही आणि जमलाही नाही कधी केला. सो मग बाबा चिडायचे थोडे की बायो का नाही करत. ऑब्विस होतं ते डॉक्टर, मग का नाही करणार बायो. मग मी त्यांना सांगितलं मला हेच नाही, इंटरेस्टच नाही, तर मी करू काय म्हणून. आता सीओईपी मध्ये मी पुण्याला असतो. तर माझी ब्रांच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आहे. तर आता मी फर्स्ट इयरला आहे आणि कॉलेज चांगलं आहे. इट्स वन ऑफ द प्रीमियम कॉलेज इन महाराष्ट्र ॲट स्टेट लेवल. बेसिकली मला ट्राय करायचं होतं जोसा लेवलसाठी, पण मला मिळालं नाही काही अनफॉर्च्युनेटली. ॲडव्हान्समध्ये पण मिळालं नाही आणि मेन्समध्ये पण कमी होतं पर्सेंटेज. सो महाराष्ट्रातलं बेस्ट म्हणलं तर सीओईपी किंवा व्हिजिट आहे. बट आय फील की सीओईपीचे जो ब्रँड नेम आहे ते खूप जास्त आहे. सो वाय नॉट सीओईपी, म्हणून मी सीओईपी घेतलं. आणि मला ऍक्च्युली पीआयसीटी वगैरे सीएस वगैरे मिळत होतं, पण मला सीएस घ्यायचंच नव्हतं. आय वॉज व्हेरी क्लिअर की कोणत्याही कॉलेजमध्ये कोणताही सीएस भेटत असेल तरी घ्यायचं नाही. इव्हन मी जोसा लेवलला जी फॉर्म फिलिंग वगैरे असतं त्याच्यासाठी मी कोणत्याही ह्याला सीएस टाकलंच नव्हतं. चालू इलेक्ट्रॉनिक्स पासून केलेलं आणि एंड मेटलॉजी पर्यंत केलेलं. कोडिंग वगैरे मला इंटरेस्ट नव्हताच कधीपासून. मग तू बीटी म्हणजे कोणी सजेस्ट केलं तुला, कधी जॉईन केलास तू बीटी आणि काय? 9th मध्ये केला मी. फाउंडेशन कोर्सेस चालू झालेले सोलापूरमध्ये, पण अचानक ते कोविड मध्ये वगैरे आल्यामुळे ते ऑनलाईन झालं. मग संध्याकाळी क्लासेस असायचे त्याचे 6 ते 9च्या आसपास वगैरे क्लासेस असायचे. आणि ते मी आर्यन कुलकर्णी नावाचा जो माझा मित्र आहे त्याला बघून केलेलं. तर मग त्याच्यामुळे मी जॉईन केलं. सगळ्यात मला आवडलं काय की जे डाऊट सेशन हा जो कॉन्सेप्ट आहे तो मी आतापर्यंत कुठे बघितला नाहीये. लाईक आतापर्यंत मी कोणत्याही कोचिंगमध्ये डाऊट सेशन, लाईक 1-to-1 डाऊट सेशन, हा असं ठीक आहे की व्हॉट्सअपवरती सांगतोय किंवा ऑनलाईन क्लास करतोय आणि सांगतोय, हे वेगळी गोष्ट. पण ऍट दॅट मोमेंट डाऊट सेशन किंवा स्पेसिफिक शेड्यूल फॉर डाऊट सेशन इज लाईक नोवेअर एल्स बट इन बीटी. सो सगळ्यात जास्त फॅसिनेटिंग गोष्ट मला ती बीटीची वाटली. आणि बाकीचे ऑब्व्हियसली टीचर तर आहेतच. लाईक सिन्हा सरांना काही कॉम्पिटिशन नाही, मयूर सरांना, कोणत्याच टीचरला माझ्यापर्यंत काहीच कॉम्पिटिशन नाही. प्रत्येक जो टीचर फॅकल्टी आहे टेबलवरती वेगळी गोष्ट आणतो. फॉर एक्झाम्पल मयूर सर जे आहे ते काइंड ऑफ स्ट्रिक्ट आहेत. त्यांना दे आर व्हेरी मच क्लिअर की ह्यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. त्याच्याच अगेन्स्ट सुमन सर आहेत की लाईट वातावरण प्रोव्हाइड वगैरे करणं. सो ते होऊन जातं, कॉम्पेन्सेट होऊन जातं की एक जर स्ट्रिक्ट असेल तर एक हाय, एक असं. सिन्हा सर इज लाईक गॉड फादर टाईप. सो ओव्हरऑल एन्व्हायरमेंट चांगलं जातं बीटी मध्ये. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे स्टुडंटला म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी तू काय टिप्स वगैरे, म्हणजे त्यांना काय टिप्स देऊ शकशील तू, तुझे दोन फ्रेंड्स वगैरे? फर्स्ट ऑफ ऑल ऑनलाईन एज्युकेशन इज स्कॅम. सगळ्यात मोठा स्कॅम आहे ऑनलाईन एज्युकेशन. ते होत नाही ऑनलाईन एज्युकेशन. तर आणि ऑफलाईन म्हणलं तर टिप्स म्हणजे असं स्पेसिफिक काही नाही, जे आवडते ते करायचं बेसिकली. मला आता मॅथ्स आवडत होतं, मी मॅथ्स केलं. आणि मॅथ्स आवडत होतं आणि मी मॅथ्स केलं, त्यामुळे त्याच्यात पर्सेंटेज जास्त आली. बट मग मला जर विचारलं माझं काय चुकलं, तर की मी केमिस्ट्री करायला हवं होतं, कारण मार्क्स जे आहेत ते केमिस्ट्रीमध्ये येतात. आणि असं नाही धरून चालत की मला हेच आवडतं तर मी हेच करणार, पण बाकीचं पण करायला हवं, पण नॉट फोर्सफुली. जर अभ्यास होत नसेल एका टाइमला, लाईक असं एक कधीतरी होणार की अभ्यास करू वाटत नाही, तर नाही करायचा अभ्यास. दॅट्स इट, बात खतम. जेव्हा अभ्यास स्वतः मनापासून होईल तेव्हाच बेस्ट होतं, त्याशिवाय अभ्यास होतच नाही. आणि मी 2 वर्षात हे मला कळायला लेट झालं. ऍक्च्युली हे 6 महिने लागले लेट कळायला हे. बरं, आता कॉलेज तर चालू झालं तुझं आता, म्हणजे काही महिने तसं म्हणायला लागेल.
मग असं काही एक इंटरेस्टिंग किस्सा वगैरे तुला काही कॉलेजमध्ये असं नाही, पण हॉस्टेलमध्ये आहे एखादा, बरेच आहेत, पण त्याच्यातलं एखाद दुसरं सांगेन. लाईक मी रात्री 1 वाजेपर्यंत बाहेर कॉलवरती होतो, मी घरच्यांशी कॉल वगैरे करत होतो आणि फॉर सम रिझन माझ्या रूममेट्सनी आतून कडी लावली आणि झोपून गेले. सगळ्यांचा फोन स्विच ऑफ. मी खटखट करतोय, काही उत्तर नाहीये. मी पूर्ण रात्र बाहेर थंडीत, पुण्यात किती 12 डिग्री चालू असते त्या टेम्परेचर, मी पूर्ण रात्र बाहेर काढली तिथं. तर खूप जास्त ती लांब होती रात्र. आणि हा अजून एक माझा एक रूममेट आहे ईशान नावाचा, त्याचं पण नाव ईशान आहे, त्याच्या बाबांचं नाव पण सचिन आहे. ठीक आहे. तर मग आमचं ते फी रिसिट वगैरे चेकिंग चालू होती. सो ते वॉर्डन वगैरे आले आणि म्हणले की ईशान नावाचा कोण आहे. तर आम्ही दोघांनी परत हात वरती केला. मग ते म्हणले की ईशान सचिन कोण आहे. मग परत आम्ही दोघांनी हात वरती केला. मग ते म्हणले की H205 रूम मध्ये कोण आहे. मग परत आम्ही हात वरती केला. मग त्यांनी शेवटी हात जोडला, म्हणले तुमच्यात काही फरक आहे का नाही सांगा, मग आपण तसं बघू. हा, सरनेमचा फरक होता. प्रीमियम कॉलेजेसला जाण्यासाठीच का प्रयत्न करावा स्टुडंटनी? ब्रँड नेम असतं वेगळं प्रत्येकात. आता जर म्हणलं IIT, तर IIT बघूनच, समजा तुम्ही एक साधा कॉलेज मधला माणूस आहे पण तो CS मध्ये, पण IITचा माणूस आहे आणि पण तो लाईक डिसेंट ब्रांच मध्ये, तर ऑब्व्हियस एक कंपनी ऍज मी जर विचार केला, मी जर कंपनी असतो तर काय केलं असतं? ऑब्व्हियसली IIT वाले चूज केलं असतं, कारण त्याच्याकडे जो वेगळा कॉन्फिडन्स आहे की हा मोठ्या लाईक मार्क्स वगैरे पाडून आलाय, तो जो वेगळा कॉन्फिडन्स असतो ना, किंवा पर्सनॅलिटी जी असते ती फरक पडतो. लाईक तुम्ही एका साध्या कॉलेजमध्ये जावा आणि प्रीमियम कॉलेजमध्ये जावा. प्रीमियम कॉलेजमध्ये फरक काय पडतो की बरेच मुलं येतात आणि प्रत्येक मुलाची कॉन्सेप्ट, आयडियाज वगैरे वेगळ्या असतात आणि त्यांची जी मेंटॅलिटी असते ती खूप जास्त वेगळी पडते. आणि मग सगळ्यांमध्ये मग ते मिसळून वगैरे मग आपली पर्सनॅलिटी, इनर पर्सनॅलिटी चांगली डेव्हलप होते. जर तुम्ही साध्या कॉलेजेसमध्ये गेला तर तुम्हाला एक अहंकारपणा येतो की सगळ्यांपेक्षा मी चांगलाच आहे, पण तिथं तसं नाही. सगळे तुम्ही टॉपर असतात प्रीमियम कॉलेजेसमध्ये. सो तो फरक पडतो मेंटॅलिटीचा आणि बाकी मुलं वगैरे फरक पडतो. जाता जर तुला काही सजेस्ट करायचं स्टुडंटला की म्हणजे ऍडमिशन घेताना काय त्यांनी क्लासमध्ये चूज केलं पाहिजे असं? चूज असं काही नाही, बट केमिस्ट्री केलं पाहिजे फॉर शुअर. केमिस्ट्री नाही केलं तर काही होत नाही, एक घंटा काही होत नाही. आणि सेकंड म्हणलं तर की जर तुम्हाला जे आवडते ते करा, जे आवडते, जी ब्रांच आवडते ती घ्या. कॉलेजेसकडे बघू ना, जी ब्रांच आवडत असेल आणि जर कॉलेज तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं असेल तर करा बिनधास्त. बीटीच का जॉईन करावं सोलापूरच्या स्टुडंटने किंवा इतरत्र? म्हणजे बीटी का नाही जॉईन करावं असं माझा प्रश्न आहे. लाईक काउंटर क्वेश्चन आहे की का नाही जॉईन करावं, ते काय नाहीये बीटी मध्ये. आता तर वेगळ्या सिटीज मध्ये पण गेलाय. पंढरपूरमध्ये एक ब्रांच उघडले गेले, अजून की बार्शीमध्ये आहे का, हो बार्शीमध्ये पण एक ब्रांच उघडले गेले. तर मग ते एवढे एफर्ट्स घेतात, तर आपण का नाही, लाईक जर काही होतच नव्हतं बीटी मध्ये कोणाचं, तर मग एवढे ब्रांचेस उघडले का गेले? बीटी का नाही, एवढंच बस.